विरारमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार. पीडित मुलीच्या मित्राला झाडाला बांधून 2 अनोळखी इसमाने पीडित मुलीला झाड झुडपात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला आहे. विरार पूर्व जीवदानी रोडवरील भास्कर वामन ठाकूर शाळेच्या पाठीमागे 15 एप्रिल रोजी रात्री 8च्या सुमारास ही घटना घडली आहे. पीडित मुलगी घरून आपल्या मावस बहिणीकडे जात होती तेव्हा रस्त्यात तिचा मित्र भेटला होता. मित्रासोबत बोलत बोलत शाळेकडे गेली असता अनोळखी 2 इसमाने तिच्या मित्राला ठोशाबुक्क्याने मारहाण करीत त्याला झाडाला बांधून तरुणीला बाजूला नेऊन तिच्यावर बलात्कार करून फरार झाले आहेत. याबाबत काल रात्री 376 ड 523 506 स बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 3 व 6 प्रमाणे अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. 15/4/2019 रोजी रात्री 8च्या सुमारास येथील पीडित मुलगी आहे, 15 वर्षाची आहे. ती आपल्या मावस बहिणीकडे चालली होती. जाताना तिचा जो मित्र आहे, मित्र तिला भेटला आणि दोघंजण बोलत उभे असताना यातील 2 अनोळखी आरोपीत आहेत. त्यांना निर्जन स्थळी नेलं तिथून पुढं आणि तिचा जो मित्र आहे त्याला साईडलाही केलं, साईडला ठेवलं, त्याला दम दिला, धाक दाखवला आणि दोघांनी आळीपळीने ह्या जी 15 वर्षाची मुलगी आहे तिच्यावर बळजबरी केलेली आहे अशी फिर्याद मुलीचे वडील जे आहेत वडिलांनी पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे. याबाबत आमचा DBचा स्टाफ आणि आम्ही सर्वजण तपास करत आहे आणि लवकरच यातील आरोपी मिळून येतील तपासात असे आम्हाला आशा वाटते. असं मुलीने जे सांगितलेलं आहे वर्णन काय आहे का? तिथलं बॅच वगैरे रिक्षा चालक आहे? हां, रिक्षा चालकाचा एक बॅच आहे, उबट चेहरा आहे त्याचा आणि त्याची एक फ्रेंच टाईप दाढी आहे असं सांगितलेलं आहे. आणि जो ब्लॅक माणूस आहे तो उंच थोडासा जाडा आहे आणि एक सावळा वर्ण आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. सर, तिच्यावर जो सामूहिक बलात्कार झाला आहे कशा पद्धतीनं बलात्कार आहे? त्या प्रियकराला वगैरे काय बांधून ठेवलेलं असं काय? हां, इंट्रोगेशनमध्ये आम्ही ज्यावेळेस घटनास्थळी घेऊन गेलो त्यावेळेस तिचा जो मित्र आहे तो मला काय बांधलेलं नाही आहे असं समोर येत आहे. तरी परंतु यात अधिक तपास करत आहोत आम्ही. सर, यासाठी काय किती टीम तयार केलेले आहेत? किती जण काम करतात? या तपासासाठी 3 म्हणजे DBचे अधिकारी, DBचा स्टाफ आणि बीटचे अधिकारी पाटील साहेब, DBचे वाघ साहेब आहेत आणि API परदेशी आहेत, यांच्या टीमा रवाना केलेल्या आहेत आणि लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत.